हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, अर्थातच MHT CETची तयारी करत असताना, एस्पेशली क्वेश्चन सॉल्व करत असताना कन्फ्युजन होणं स्वाभाविक आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की जे 4 ऑप्शन्स दिलेले असतात ते चारही आपल्याला बरोबर वाटतात, किंवा कधी कधी त्यातले 2 ऑप्शन्स इतके जवळचे वाटतात की त्यातलं नेमकं आन्सर कुठलं आहे हे प्रेडिक्ट करणं किंवा त्याच्यापर्यंत पोहोचणं आपल्यासाठी अवघड होऊन बसतं. इन शॉर्ट, मी इथे बोलतोय कन्फ्युजन बद्दल. बऱ्याच मुलांचं क्वेश्चन सॉल्व करत असताना कन्फ्युजन होतं आहे, आणि त्याचा परिणाम असा होतोय की तुम्ही एखादी जेव्हा प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व करत असाल किंवा एखादं मॉक टेस्ट सॉल्व करत असाल, तर त्या मॉक टेस्टमध्ये तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर त्या ठिकाणी जितका तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तितका होत नाहीये प्रॉपर तयारी केल्यानंतर सुद्धा. सो हे कन्फ्युजन नेमकं आम्ही कसं अवॉइड करायचं, मॉक टेस्टचा स्कोर कसा आम्ही वाढवायचा, आणि अपकमिंग MHT CET परीक्षेमध्ये आम्ही नेमकं कशा पद्धतीने काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आमचा स्कोर वाढू शकतो, हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिस्कस करणार आहे. थोडा व्हिडिओ डिटेल होणार आहे, त्यामुळे प्रॉपरली बघा, कारण की मी एक प्रॉपर ॲनालिसिस तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतोय. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द सेशन. सो बच्चा पार्टी, मी सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की क्वेश्चन तुम्ही कसे सॉल्व करताना इथून कळतं की कन्फ्युजन होणार आहे का होणार नाहीये. जसं मी तुम्हाला आता एक क्वेश्चन दाखवतो. हा क्वेश्चन तुम्ही जरा एकदा बघा. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कदाचित हा क्वेश्चन सोडवला असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर फर्स्ट टाइम बघत असाल तर बघा या क्वेश्चनकडे. तुम्हाला काय विचारले, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मंकी. आता इथे जर ऑप्शन्स बघितलं तर मला माहिती आहे इथे कन्फ्युजन होण्यासारखं बरंच काही आहे. आता हे कन्फ्युजन टाळायचं कसं, तर हे कन्फ्युजन टाळण्यासाठी बाळांनो मी तुम्हाला बऱ्याच वेळेस हे सजेस्ट केलेलं आहे की तुम्हाला जर काही ट्रिक्स बनवता आल्या, तुम्हाला जर काही मेनॉमिक्स बनवता आले, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने तो कन्सेप्ट लक्षात ठेवलाय की जिथे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस कमीत कमी आहे, तर मला नाही वाटत तुम्ही ह्या क्वेश्चन्समध्ये कन्फ्यूज व्हाल किंवा तुम्ही करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचणार नाही. कारण आता इथे मला माहिती आहे की 70 ते 80% विद्यार्थी चुकीचं उत्तर काहीतरी सिलेक्ट करू नये, कारण त्यांना परफेक्ट आन्सर माहिती नसणार आहे. जेव्हा आपण कम्प्युटर स्क्रीन समोर बसलेलो असू, आपल्यासमोर काहीच नसणार आहे, स्टडी मटेरियल वगैरे टेक्स्टबुक काहीच नसणार आहे, त्याच्यात तुम्हाला हे आन्सर निवडायचं म्हणजे अवघड आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा, तर तुम्हाला इथे मंकी विचारले, बरोबर आहे ना. सो मंकीचे बेसिक 2 टाइप्स आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. एक आहे ओल्ड वर्ल्ड मंकी, एक आहे न्यू वर्ल्ड मंकी, बरोबर आहे. टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. आपलं भरपूर वेळेस त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की नाही होत, बरोबर आहे. सो आता हे जे ओल्ड वर्ल्ड मंकी ना बाळांनो, हे लक्षात ठेवण्यासाठी एक गाणं आहे, जुनं गाणं आहे, ज्यामध्ये बालमा तू बडा वो है असं एक गाणं आहे, बरोबर आहे. सो ते गाणं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, बालमा. ओके. सो जर मला असं वाटतं की तुम्ही जर असं लक्षात ठेवलं की ते जुनं गाणं आहे कोणतं, बालमा तू बडा वो है. सो BA वरून आपल्याला कळतं की हे बबून्स आहे. LA वरून आपल्याला कळतं की ते लंगूर आहे, आणि मा वरून आपल्याला कळतंय मकाऊ. सो हे तिघं पण जे आहेत ना बाळांनो, हे ओल्ड वर्ल्ड मंकी आहे. इथे कोण उरलं रे, चिंपॅन्झी उरलं. सो चिंपॅन्झी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके. सो हे बाकीचे ऑप्शन्स या ठिकाणी रॉंग होतात. बघा, होणारा कन्फ्युजन मी टाळलं की नाही, टाळण्यासाठी मी काय केलं, एक शॉर्ट फॉर्म बनवला, राईट. एक शॉर्ट फॉर्मच्या मदतीने मी करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचलो. आता काही जण म्हणतील सर 1 मार्कासाठी एवढं कोण लक्षात ठेवेल. बाळांनो 1 मार्क कमी नका समजू. 1 मार्क तुम्हाला नेक्स्ट स्टुडंटपेक्षा 5 ते 6 हजार रँकने पुढे मागे आणू शकतो, डिपेंड करतं तेवढं. विचार करा, एवढी स्ट्रेंथ ह्या 1 मार्कामध्ये आहे. तसंच न्यू वर्ल्ड मंकी तुम्हाला जर पाठ करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये SP2 SP3 करता ना, तसं आपण इथं SP आणि SQ लक्षात ठेवायचं. सो SP वरून आपल्या लक्षात राहतं स्पायडर मंकी, आणि SQ वरून लक्षात राहतं स्क्विरल मंकी. सो हे न्यू वर्ल्ड मंकी आहेत, हे ओल्ड वर्ल्ड मंकी आहे. सो अशा पद्धतीने आपण कन्फ्युजनला टाळण्यासाठी एक छोटीशी ट्रिक बनवली आणि क्वेश्चन सॉल्व केला. हे झालं एक क्वेश्चन. मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन देतो. ओके, बघा, हा एक क्वेश्चन आहे. डॅश 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 इज अ फॅट सोल्युबल विटॅमिन. तुम्हाला या ठिकाणी विटॅमिनची लिस्ट दिलेली आहे, आणि यातून तुम्हाला ओळखायचे की फॅट सोल्युबल विटॅमिन कुठलं आहे. आता बरेच जण या ठिकाणी मग विचार करत बसतील, यार बी फॅट सोल्युबल आहे का वॉटर सोल्युबल आहे, सी वॉटर सोल्युबल आहे का फॅट, गोंधळ होईल आहे ना. आणि कन्फ्युजनमध्ये मला माहिती आहे आपण चुकच करून बसतो, आपण चुकीचं आन्सर सिलेक्ट करतो. आता हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्ही बेसिकली काय करायला पाहिजे, फॅट सोल्युबल विटॅमिनची जी एक ट्रिक आहे जी मी बनवलेली आहे, ती ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता, अँड दॅट इज फडके. ओके. सो फडकं तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना. ओके, आपण घरामध्ये एक पाणी पुसायचं फडकं असतं, त्या फडकेवरून लक्षात ठेवा फडके. ओके. सो F म्हणजे फॅट सोल्युबल, आणि त्याचे जे विटॅमिन्स आहेत ते ADKE आहे. सो मला असं वाटतं की याच्यातून तुम्ही आता निवडू शकता कुठला विटॅमिन आहे. सो B आहे का या लिस्टमध्ये, नाही आहे. C आहे का, नाही आहे. B12 आहे का, नाही आहे. सो A
ए इज द करेक्ट चॉईस. वॉटर सोल्युबलसाठी सुद्धा ट्रिक आहे WBC. ओके, सो इथे तुम्ही जर बघितलं तर इथे आपल्या सहज लक्षात येतं की वॉटर सोल्युबल विटॅमिन्स बी आणि सी आहे. ओके, फॅट सोल्युबल विटॅमिन ADKE आहे. सो आता इथे या 2 क्वेश्चन्समध्ये कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्ही ट्रिक्स बनवू शकता, हे तुम्हाला मी क्लिअर केलं. पण प्रत्येक क्वेश्चनसाठी आपण अशा पद्धतीने ट्रिक्स नाही बनवू शकत, बरोबर आहे. किंवा प्रत्येक क्वेश्चनसाठी जर आपण ट्रिक्स बनवायला गेलो तर त्या ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा एक ट्रिक बनवावी लागेल जी अवघड होऊन बसेल, बरोबर आहे. सो प्रत्येक क्वेश्चनसाठी जर ट्रिक्स लागणार नाही. सो आता तिथे दुसरा पॉईंट येतो. पहिला पॉईंट मी तुम्हाला ट्रिक्स सांगितला कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. दुसरा पॉईंट येतो बाळांनो प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे कशी की तुम्ही सपोज क्वेश्चन सॉल्व्ह करताय. सपोज हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय. हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही डोक्यामध्ये असा विचार करा, म्हणजे तुम्ही समजा हा क्वेश्चन सॉल्व्ह केला, तुम्ही एखादा आन्सर पण निवडलं, सपोज तुम्ही बी सिलेक्ट केलाय, ओके, आणि तो चुकलाय हे तुम्हाला कळालं. आता चुकलं ना तर जी गोष्ट चुकते ना तर ती का चुकली, कारण तुमचे कन्सेप्ट क्लिअर नव्हते म्हणून चुकली. ओके, तर ती गोष्ट चुकल्यानंतर ती आपल्या नेहमी लक्षात राहते. त्याच्यामुळे चुकत असाल, तुमचा स्कोर कमी येत असेल तर तुम्ही स्वतःला अभिनंदन केलं पाहिजे. का? कारण माणूस जितका चुकत असतो तितका तो लक्षात राहतो. हे बघा ना, तुम्ही समजा रस्त्याने चालले आणि रस्त्याने जात असताना सपोज एखाद्या ठिकाणी तुम्हाला पायाला ठेच लागली. ओके, राईट, पायाला लागलंय तुमच्या, बऱ्यापैकी रक्त पण बाहेर आलंय. ओके, मग तुम्ही घरी आले, ड्रेसिंग बिसिंग केली, आठवडा झाला, तुम्ही आता एकदम ओके झालेले आहे. आता परत त्या रस्त्याने तुम्ही जाताय. आता मला सांगा तुमच्या सगळ्यात जास्त काय लक्षात राहील? जिथे तुम्हाला ठेच लागली होती, जो दगड असेल किंवा जिथे काय तुम्ही पडले असाल. ओके, समजा रस्त्याने जाताना पडले, तर जिथे तुम्ही पडलेले असाल तो स्पॉट आपल्या आयुष्यभर लक्षात राहतो, कारण तिथे आपण चूक केली होती. तसंच बाळांनो क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जर तुमचे काही क्वेश्चन्स रॉंग झाले ना बाळांनो, तर स्वतःला अभिनंदन करा. त्याचं कारण असं आहे, कारण ते रॉंग झालेले क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये बरोबर आठवतील की बाबा तुम्हाला लक्षात येईल. हा, फक्त एक काळजी घ्यायची आहे की क्वेश्चन रॉंग झाले ना तर कुठले क्वेश्चन रॉंग झाले, त्याचं करेक्ट आन्सर काय होतं, त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट टेक्स्टबुकमध्ये कसं दिलं हे बघायला विसरू नका. रॉंग होत आहे काही हरकत नाही, प्रत्येकाचं रॉंग होतं. इव्हन आता माझ्याकडे 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे. आज सुद्धा माझे भरपूर क्वेश्चन्स सॉल्व्ह करत असताना चुकू शकतात आणि चुकतात पण. असं नाही की मी 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 सरळ सरळ मान्य करतोय. सी, ह्युमन बिंग इज द आयडल ऑफ मिस्टेक आहे ना, माणूस चुकांचा पुतळा आहे. प्रत्येकाकडून चूक होते बाळांनो. 10 वर्षानंतर माझ्याकडून सुद्धा क्वेश्चन चुकतात. तर असं नाही की मी सगळेच क्वेश्चन परफेक्टली बरोबर सोडवू शकतो, नाही सोडवू शकत, चुकतात काही काही. तुम्ही तर फर्स्ट टाइम MST CT देताय, त्याच्यामुळे तुमच्याकडून चुका होणं स्वाभाविक आहे. क्लिअर आहे. सो तुमच्याकडून जर एखादा क्वेश्चन चुकत असतील किंवा जास्त क्वेश्चन चुकत असतील तर ते कुठे चुकले, त्याचं करेक्ट आन्सर काय होतं, त्याचं टेक्स्टबुकमध्ये कन्सेप्ट काय आहे ते जरा एकदा नीट बघा. ती गोष्ट तुम्हाला परीक्षेला आठवेल. आता तुम्हाला सांगू का कन्फ्युजन जास्त का होतं, त्याचं तिसरं महत्त्वाचं कारण, तर तुमचे MST CTचे क्वेश्चन्स ज्या पद्धतीने डिझाईन केले जातात. MST CTचे क्वेश्चन्स कोण डिझाईन करतं? MST CT सेल जी आहे त्यांनी एखादी एजन्सी घेतलेली असते बाळांनो. ती एजन्सी फक्त आणि फक्त क्वेश्चन्स बनवते. सो ते क्वेश्चन्स बनवताना अशाच पद्धतीने क्वेश्चन्स डिझाईन करतात की त्यातले काही क्वेश्चन्स सोपे असतील, काही थोडे मीडियम असतील आणि काही असे क्वेश्चन्स असतील की जे दिसायला सोपे असतात पण डिफिकल्ट लेवलचे असतात. ओके, सो स्वाभाविक आहे क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त कन्फ्यूज कसं करता येईल या दृष्टीने सुद्धा बनवलेले असतात. त्याच्यामुळे कन्फ्युजन होणं स्वाभाविक आहे. सो कन्फ्युजनला टाळण्यासाठी मी 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. पहिली गोष्ट ट्रिक्स वापरा. दुसरी गोष्ट जिथे चुकले आहात ती गोष्ट रिव्ह्यू करून घ्या की बाबा याचा आन्सर करेक्ट काय होतं, टेक्स्टबुकमध्ये काय दिलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन्सच अशा पद्धतीने बनवलेला असतात, एखादा क्वेश्चन नाही जमला तर आयडियली मुलं म्हणतात की सर माझं जर 100 मार्कांची मॉक टेस्ट मी दिली, 100 मार्कची दिली तर माझा स्कोर किती यायला पाहिजे. आता मी नेहमी म्हणतो की बाबा तुमचा स्कोर तर आउट ऑफ यायला पाहिजे, बरोबर आहे. पण समजा आउट ऑफ नाही येते, काही क्वेश्चन चुकतायत, तर साधारण किती यायला पाहिजे. आता तुम्ही जी प्रॅक्टिस करतायत ना तर या प्रॅक्टिसमध्ये तुमचा स्कोर हा कमीत कमी 90+ यायलाच पाहिजे. ओके, येत नाहीये तर कोणते क्वेश्चन चुकतायत ते बघा, त्याच्यावरती काम करा, त्यांना स्ट्रॉंग बनवा, कॉन्फिडंट व्हा थोडेसे अजून आणि स्कोर यायला. कारण की होतं काय, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल MST CT मध्ये जाता, जेव्हा तुम्ही कम्प्युटर स्क्रीनमध्ये बसलेले असता तेव्हा तुमच्यावरती अजून एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होतो जो दिसत नसतो आपल्याला. टेन्शन असतं, दडपण असतं, एक्सपेक्टेशन असतात. यांचं जे ओझं आहे ना ते ओझं आपल्यावरती काम करतं. जेव्हा आपण MST CT ला बसलेलो असतो तेव्हा आपल्याकडून सिली मिस्टेक्स होतात. आमचे जुने विद्यार्थी जे आहेत ना, म्हणजे माझे जे जुने विद्यार्थी ज्यांनी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी माझ्याकडून कोर्सेस घेतले होते, ज्यांनी जॉईन केले होते, ते विद्यार्थी त्यांचे अनुभव जेव्हा सांगतात ना तेव्हा ते हेच सांगतात की सर आपण जेव्हा रेग्युलर सेशन घ्यायचो ना त्या सेशनमध्ये माझे क्वेश्चन सगळे बरोबर यायचे, पण जेव्हा मी MST CTच्या पेपरला गेलो ना तर माझ्याकडून सिली मिस्टेक्स झाल्या. म्हणजे इतके सोपे वाटणारे क्वेश्चन सुद्धा
मी थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा टेन्शनमध्ये म्हणा चुकीचे सबमिट करून आलो असं झालं, भरपूर मुलांच्या बाबतीत झालं. ओके, सो हे तुमच्याही बाबतीत होणार आहे. त्याच्यामुळे पेपरला जेव्हा तुम्ही बसलेले असणार आहात त्यावेळेस जास्त टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका, रिलॅक्स राहा. ओके, थोडंसं जमलं तर योगासनं करा एवढे 4-5 दिवस, जेणेकरून तुम्हाला थोडंसं काय म्हणे तुमच्या ब्रिदिंगवर कंट्रोल करता येईल, पॅनिक नाही होणार, हडबडी होणार नाही. ओके, सो शांत डोक्याने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, रिलॅक्स राहायचं, जास्त विचार करायचा नाहीये. सो आय होप तुम्हाला क्लिअर झाले. आता 90+ येत नाहीये स्कोर तर काय करा, जे चुकतायत ते क्वेश्चन्स रिव्ह्यू करा, ते बघा काय चुकलंय काय बरोबर आहे. राईट, सो या काही गोष्टी होत्या तुम्हाला सजेस्ट केल्या. आता काही गोष्टी मी तुम्हाला अजून ज्या महत्त्वाच्या सांगतोय त्या अशा की तुमच्यापैकी बऱ्याच मुलांचे आहे ना हे बेसिक क्वेश्चन्स आहे की सर माझा काहीच स्टडी झालेला नाहीये, सर शिफ्ट वाईज पेपर डिफिकल्ट सोपे येतात का, काही तुम्ही भरपूर विद्यार्थी परीक्षेच्या वेळेस भरपूर मिस्टेक्स करतात. सो असा एक मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्हाला अवेलेबल करून दिला आहे माझ्या चॅनलवरती, तो जाऊन एकदा जरा बघा. ओके, किंवा हा व्हिडिओ संपत असताना शेवटी तुम्हाला येऊन जाईल की त्याच्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ओके, शेवटच्या 20 सेकंदामध्ये येईल तो. आता बऱ्याच मुलांचा MST CETचा काही स्टडी झालेला नाही, मग त्यांच्यासाठी मी काही गोष्टी सजेस्ट करतोय. तर बाळांनो, हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे याच्यावरती तुम्हाला भरपूर कंटेंट असं फ्रीमध्ये पण अवेलेबल आहे. तुम्ही जर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेले तर मी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर एक 2-3 गोष्टी सजेस्ट करतो. त्यातली ही एक गोष्ट आहे की तुम्ही ही प्लेलिस्ट नक्की बघा, MST CET 2024. याच्यामध्ये MHT CET MCQ सिरीज नावाने लेक्चर्स आहेत. ओके, पार्ट 1 पासून पार्ट 2, पार्ट 3 असं साधारणपणे पार्ट 13 पर्यंत आपण आलेलो आहोत आता. ते तुम्ही सर्व व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये 2023चे MST CETचे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ओके, या YT शॉर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये मी शॉर्ट्स बनवले 1-1 मिनिटाचे, ज्याच्यामध्ये एखादा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिला 2023चा, प्रत्येक शॉर्टमध्ये 1-1 क्वेश्चन अशा पद्धतीने. हे जे फोल्डर आहे हे तर अजून जास्त महत्त्वाचं आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट MCQ, कारण या फोल्डरमध्ये मी खूप सारे असे सेशन्स घेतले ज्यामध्ये मी 100 क्वेश्चन्स नॉनस्टॉप सॉल्व्ह करून दिलेत, काही सेशनमध्ये 50 सॉल्व्ह करून दिलेत. व्हेरी इम्पॉर्टंट. काही सेशन्स हे न्यूमरिकल बेस्ड आहेत, आहे ना, तुम्हाला प्रॉब्लेम्स पण येतात क्वेश्चन्स, आहे ना, MST CETमध्ये, आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज आहे. सो हे तुम्ही नक्की बघा, ही फ्रीमध्ये अवेलेबल आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. याच्याने तुमचा स्कोर वाढायला खूप मदत होईल, भरपूर कन्फ्युजन याच्याने पण कमी होईल तुमचं. ओके, राईट. हां, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी तुम्हाला ते 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले ना, अशाच पद्धतीने तुम्हाला जर भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर हे फोल्डर आहे बाळांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ MST CET 2023. यामध्ये तुम्हाला असे भरपूर क्वेश्चन्स मिळतील 2023चे जे मी सॉल्व्ह करून दिले माझ्या क्रॅश कोर्समध्ये. तर हे फोल्डर नक्की बघा. ज्या विद्यार्थ्यांनी क्रॅश कोर्स घेतलाय त्यांनी नक्की बघा. आता जे बरेच विद्यार्थी असेल ज्यांनी नसेल क्रॅश कोर्स घेतला तर तुम्ही तो घेऊ शकता, कारण की आता सध्या क्रॅश कोर्स जो आहे माझा, त्या क्रॅश कोर्सची प्राइस मी 80%ने कमी केलेली आहे. सो 499 मध्ये नाही तर तुम्हाला फक्त 99 रुपीजमध्ये MST CETचा रेकॉर्डेड आणि MST CETचा लाईव्ह कोर्स जो आहे तो 199ला आहे. रेकॉर्डेड कोर्स 99 रुपीजला भेटून जाईल. सो तुम्ही हा कोर्स जॉईन करा. 99 रुपये जास्त नाही आहे, पण भरपूर अशी चांगली प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल. जर तुमचा पेपर 25 तारखेला, 24 तारखेला, काय म्हणूया आपण 26-27 तारखेला असेल तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. 22 तारखेला इव्हन ज्यांचा पेपर आहे त्यांच्याकडे पण अजून 1-2 दिवस शिल्लक आहे. तुम्ही चांगला स्कोर अजूनही व्यवस्थितपणे 8-10 तास जर थोडेसे दिले अभ्यासाला आणि ते सेशन जर एकदा बघून घेतले तर तुमचं बऱ्यापैकी प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल. सो नक्की जॉईन करा. कोर्स कसा जॉईन करायचा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला हाय करा. ओके, हाय केला तुम्हाला तर एक लिंक येऊन जाईल. माझ्या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्हाला ते कोर्स करायचे आहेत. सो त्या ॲप्लिकेशनची लिंक येईल. कोर्स कसा परचेस करायचा त्याची एक छोटीशी मी व्हिडिओ बनवलेली आहे, त्याची पण लिंक येऊन जाईल. ती बघा आणि कोर्स परचेस करून स्टार्ट करा. बाकी टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, कारण की आपली MST CET परीक्षेसाठी जे लेक्चर्स तुम्हाला मिळतात त्याच्या लिंक्स वगैरे मी तुम्हाला इथेच शेअर करत असतो. क्लिअर आहे? नवीन असेल तर सबस्क्राईब करा, वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पुन्हा एकदा माझ्या बाजूने तुम्हाला अपकमिंग MST CETसाठी ऑल द बेस्ट. भेटूया आज संध्याकाळी. लाईव्ह सेशन आपलं रात्री 8:30 वाजता आहे. त्याची लिंक वगैरे मी तुम्हाला टेलिग्रामला टाकूनच देईल. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.